हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. मोहोळ पोलिसात चौघावर गुन्हा दाखल. हुंड्याचे व इतर कारणासाठी पैसे मागून वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथील एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी चौघावर गुन्हा दाखल. श्वेता संग्राम सलगर वय 22 असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पती संग्राम बाबासाहेब सलगर, सासरा बाबासाहेब नागनाथ सलगर, सासू हिरकणा बाबासाहेब सलगर व दीर किसन बाबासाहेब सलगर, सर्व राहणार लांबोटी तालुका मोहोळ अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. श्वेताची आई सुजाता विलास माने राहणार बजरंगनगर कुपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. लांबोटी येथील संग्राम सलगर याचे कुपवाड तालुका मिरज येथील श्वेता हिच्यासोबत 2019 मध्ये लग्न झाले होते. त्यांना 4 वर्षाचा मुलगा आहे. लग्न झाल्यानंतर वर्षभर सर्व काही सुरळीत चालले होते. 1 वर्षानंतर पती संग्राम यांच्यासह इतर चौघे श्वेताशी वाद घालून लग्नात हुंडा दिला नाही, तुला स्वयंपाक व्यवस्थित येत नाही असे बोलून मानसिक व शारीरिक त्रास देत होते. याबाबत श्वेताने माहेरी आल्यानंतर आई वडिलांना सांगितले होते. त्यामुळे तिचे वडील कोणालाही न सांगता श्वेताच्या सासरच्या लोकांना पैसे देत होते. दरम्यान JCB मशीन घ्यावयाची आहे, त्यासाठी माहेरून पैसे आण, अन्यथा तुला घरातून बाहेर काढेन अशी धमकी देऊन तिला मारहाण व शिवीगाळ होत असल्याचे श्वेताने माहेरी गेल्यानंतर सांगितले होते. सासरचे तिला मारहाण व शिवीगाळ करत असल्याने ती सासरी जाण्यास तयार नव्हती. श्वेताच्या वडिलांचे निधन झाल्याने व मागे कोणी पाहायला नसल्याने आईने श्वेताची समजूत काढून तिला नांदण्यास लांबोटी येथे पाठवले होते. त्यानंतरही तिला त्रास सुरूच होता. त्या त्रासाला कंटाळून श्वेताने आत्महत्या केली.